आज काहीतरी वेगळं आहे, कारण हा फक्त ट्रेक नाही, हा आहे माझा पहिलाच व्लॉग. कॉन्टेंट क्रिएशनचा सुरुवातीचा क्षण. खूप दिवसांपासून इच्छा होती निसर्गात हरवायचं आणि त्या आठवणी कॅमेऱ्यात जपायच्या. जे स्वप्न वाटायचं ते आज हळूहळू खरं होत आहे. प्रत्येक पावलात एक धडधड आणि प्रत्येक फ्रेममध्ये मी. आणि हा फक्त व्हिडिओ नाही, हा आहे माझा एक छोटासा तुकडा जो मी आज तुमच्यासोबत शेअर करतोय. आम्ही पोहोचले आता जिथून पायऱ्या चालू होत्या ते. आम्ही हरिश्चंद्रगड चढायला चालू केले. जस्ट मी, भूपेंद्र, अजित आणि वरती ओम. टोटल 2 तासाचा ट्रॅक आहे. आता पाहू किती वेळ लागतो आम्हाला वरती जायला. होपफुली 2 तासाचा ट्रॅक 2 तासातच कम्प्लीट हो. फुल झाडाझुडपांमधून ॲडव्हेंचर करत करत हरिश्चंद्रगडावर चाललोय. वितावर ओजी टीम 3 जण. फायनली कोणीतरी मला पण रेकॉर्ड करते. हॅलो हॅलो हॅलो. ट्रेक वॉज इपिक गाईज. ट्रेक वॉज हार्ड गाईज. थोडं अवघड आहे चढायचं. जागेवर इन्क्लाइन आहे. कधी कधी मनात एक विचार येतो, निसर्गाला जवळून अनुभवायचं, स्वतःला हरवून पुन्हा शोधायचं. आणि या विचारातून सुरू झाला हा माझा प्रवास हरिश्चंद्रगडाच्या दिशेने. बापरे बापरे. समोर एकदम नाही का पीक माउंटन्स आहेत आणि आम्ही खाली उतरतोय. आणि ही गडाची चढाई चालू आहे. असं नाही की आम्ही गड उतरतोय, आम्ही गडावरती चाललोय आणि तरी पण आम्हाला खाली उतरायला लागतंय. म्हणजे एकदम असं युनिक असा ट्रेक आहे वाला. अभी तो हम नीचे उतर रहे थे और हम अभी ऊपर चढ़ रहे. बाप रे. हे 2 माकडं शॉर्टकट सापडायला गेली होती, रस्ता चुकलेत आणि आता कुठून ना कुठून वाट सापडून येते ती. हा एक नमुना अनक त्याच्या मागे ते दुसरा. शॉर्टकटच्या नावाखाली आता झाडाझुडपाणी रस्ता सापडी झाल्यात कुठून ना कुठून. आता आयो करते. आम्ही पोहोचले आता जिथून पायऱ्या चालू होत्या ते. जिथं की ही वाली रेलिंग आहे इथं वाली. आता इथून वरती चालत जायचं. आता वरती किती वर ते एक्झॅक्ट माहीत नाही, तर ज्यावेळेस जाईल त्यावेळेस पाहू. अर्ध म्हटलं ना मी. 3-4 किलोमीटर म्हणते ते. आयो खालून येताना एक जण भेटला होता. त्याला आम्ही विचारलं किती, तो म्हटला निम्मा आलं. म्हटलं मग 700-800 मीटर राहिला असेल. इथं वरती आल्यावर एखाद्या विचारलं तर मग असून 3-4 किलोमीटर वर जायचंय. बापरे. आणि आत्ताच आम्ही कामाकडून झालोय. आलाय आणि आता आम्हाला खांबळा लागलाय आणि आम्ही आता त्याला धरू वर चढांगा आणि मग पायऱ्या संपेंगा आणि मग सुरुवात. जाट रे दगड़े लागे इधर फोटो काटना. बहुत दगड़े लागे और वो हमको बोले थे इधर डामरी लगेगा, इधर तो डामरी नहीं लगा. समुद्रात पळत जाऊ. पुढे समुद्र अंडरपॅन्ट आणली का? आता ना समुद्रात पळत जाऊ. ते विचारते अंडरपॅन्ट आणली का. फायनली वी आर ॲट द पीक.
मगाशी जे खालून व्ह्यू बघत होतो, आता आम्ही एक्झॅक्ट त्या डोंगरावरती आहे. हरिश्चंद्र मंदिर इकडे वरती. जय भवानी. काय खात रे? शेंगदाणे, रोस्टेड पीनट्स खाते ते पोर. सगळं घेऊन आले, फक्त पाणी विसरून आले. पाणी घेत होतो, आमचे ओम डाऊन हुशार पाणी नाही घेऊन दिलं. अयो लय खराब वास राहू घे वास गं बघ. वाचत नाही. वी आर ॲट द टॉप आणि मागं पूर्ण धुकं चाललंय सध्या. बाबो हरिश्चंद्र मंदिर अजून इथून पण 5 किलोमीटर आहे. आम्ही मागं कोणाला तरी विचारलं होतं इथल्या लोकल रहिवाशाला मंदिर किती लांब आहे. तो आम्हाला म्हटलं की 2 किलोमीटर आहे. आणि इथं येऊन चेक करतोय, तिथं त्या पाटीवरती लिहिलंय की अजून 5 किलोमीटर अंतर कव्हर करायचंय. आणि ऑलरेडी आम्ही 7 किलोमीटरचा ट्रॅक करत आलोय आणि अजून 5 किलोमीटर जाणं बाकी. वी आर हिअर राईट नाऊ आणि वी हॅव टू गो राईट ओव्हर देअर. जस्ट लेट मी झूम ओव्हर देअर. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. सध्या पाणी नाही इथे यार, आमचं बॅड लक. तसे कोणतरी भेटले राव अख्ख्या रस्त्यात. ती एक गँग, एक आमची गँग आणि एक इकडली गँग. अजून आता लोक येत राहतील सारखे सारखे. घसरतं इथं जरा, रोडला स्लिपरी घे. आम्ही एकदम एक टेंट आले ब्लॉकमध्ये, आम्ही 4 जण आहे. आता फायनली लोक दिसत आहेत. डोंगरावर आलो आणि करवत नाही खाली, कायच माझी केली. टू गुड. कसे जन्नत. हा क्वालिटी. मंदिर आहे तिथं. दर्शन वगैरे झाले. आता अजून एक स्पॉट आहे कोकणकडा. माझा फर्स्ट टाइम आहे कोकणकड्यावर जाणं. तसं मंदिरात पण फर्स्ट टाइमच होता. आता पाहू तिथं गेल्यावरच कळेल ॲक्च्युअलमध्ये तो कसा आहे. सध्या इथं पाणी वगैरे काही नाही. तसं पावसाचं पाणी असतं, पावसाच्या सीझनमध्ये चालू आहे. पण सध्या पाऊस नाही, ऊन पडलेलं आहे. वरतून लोक येत आहेत भरपूर. आमची गँग इथं वरती बसल्या आरामशीर, कंटाळल्या चालून भाकरवड्या सोडतायत खायला. आतापर्यंत आम्ही तिघं सगळ्यात आधी मी पडलो होतो व्हिडिओ काढताना. त्याच्यानंतर भूपेंद्र पडलाय, खाजा पडलाय, पडते म्हटलं खावा पाणी वगैरे पिवा. नंतर 5 मिनिटांनी परत निघायचं. थँक्यू. पाणी पण संपलं राव. आता काय करावं. आता प्रश्न पडलाय, पाणी संपलं काय. आता बघू, जाताना कुठतरी पाणी भेटलं, पाणी भरावं लागेल. फायनली डेस्टिनेशनवर आलोय. तर तिथं गेल्यावर तीच पाहू की ॲक्च्युअलमध्ये कोकणकडा कसा दिसतो.
ॲट इट स्पीक. Creatures of my dreams raise up and dance with me. Now and forever, I'm ओपन करा. कसा दिसतो यार पूर्ण. फायनली कोकणकडा वगैरे सगळं पाहून झालंय आणि आता आम्ही डिसाईड केले की आता सगळे रिटर्न घरी निघतोय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब.